तुम्ही श्रीखंड बनवता घरामध्ये, पहिला चक्का आणतात पांढरा, असं काही जण तयार आणतात, आली पॅक मिळतो कात्रजचा, चितळ्यांचा. तर ते काही लोक पूर्वी काय करायचे, चक्का आणायचे, त्यामध्ये कलर टाकायचे. तो कलर टाकला की मग हलवला की त्याला तो पिवळा कलर यायचा तुमच्या श्रीखंडाला. किंवा जिलेबीला कलर टाकतात बघा, जिलेबीचा कलर म्हणतो तुम्ही मागता कधी कधी दुकानात जाऊन जिलेबीला. पण हे जे कलर असतात ना, हे सगळे केमिकल असतात बरं का, हे म्हणजे नैसर्गिक नसतात, ते आर्टिफिशियल असतात. तर हे जे ना, हे नैसर्गिक कलरचं झाड आहे. आता ह्याचं जे आहे ना, हे जे फळ आहे, आता फळं लागलीत ना, ही फळं आहेत बघा, ही फळं आहेत त्याची. ह्याला सेंद्रियचं फळ म्हणतात. ह्याचे जे आज ज्या बिया दिसतात ना, बिया त्याच्यापासून कलर तयार होतो आणि याला नैसर्गिक कलर होतो. आता हे अजून कवळं आहे, पण तरी सुद्धा पहा, हे नुसत्या बिया मी हातात घेतल्या बघा. तर हात बोट किती हे झालं बघा, दिसतंय का? ह्याला फूड कलर म्हणतात, म्हणजे खायचा रंग. हा खरा कलर खाण्याचा आहे. तुम्ही जे खाता, आता तुम्ही जर बाहेरचा जो कलर खालात ना, तर त्यामुळे घशाला त्रास होऊ शकतो. पण हा फूड कलर आहे. आता ह्याचे जी तुम्हाला बारीक बी दिसतात ना, त्या वाळवल्या जातात, त्याची पावडर बनवतात आणि त्याच्यापासून तो प्रोसेस करून फूड तयार होतो. तर असा हा फूड कलर असतो, त्याला सेंद्रिय म्हणतात.